तर मित्रांनो, आपण आज आलो आहे विजापूरचा गोल घुमट बघायला. सायकलिंग टूरमधला आपलं एक अत्यंत प्रेक्षणीय आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण तो म्हणजे विजापूरचा गोल घुमट. विजापूरचा गोल घुमट बघायला आपण या ठिकाणी आलो आहे. तर तिकीट घरातून आपण तिकीट काढून आतमध्ये एंट्री केली आहे. विजापूरचा गोल घुमट पाहण्यासाठी तिकीट आहे 25 रुपये फक्त. आणि आतमध्ये एक म्युझियमसुद्धा आहे, एक वस्तुसंग्रहालय आहे. त्या वस्तुसंग्रहालयाचं तिकीट आहे 5 रुपये. वस्तुसंग्रहालय सकाळी 9 वाजता उघडते. आम्ही लवकर गेल्यामुळं आम्ही फक्त गोल घुमट बघण्याचंच तिकीट या ठिकाणी काढलेलं आहे आणि या परिसरामध्ये एंट्री केलेली आहे. या 25 रुपये तिकिटामध्ये आपण फक्त गोल घुमट पाहू शकता आणि हा परिसर फिरू शकता. टोटल तब्बल 700 एकराचा हा परिसर आहे असं आम्हाला सांगण्यात आलं. अत्यंत रमणीय असा हा परिसर आहे. आजूबाजूला लॉन, भरपूर पाणी आणि एक छानसं गार्डनसुद्धा या ठिकाणी आहे. या गार्डनमध्ये आपण बघू शकता की लॉनसुद्धा खूप छान आहे. एक संपूर्ण दिवस डबा पार्टीसाठी किंवा जेवणासाठी किंवा आपल्या फॅमिलीसोबत गप्पा मारण्यासाठी अत्यंत छान असं ठिकाण आहे. तसं बघायला गेलं तर गोल घुमट म्हणजे हे एक थडगा आहे. मुस्लिम बादशाह मोहम्मद आदिलशाह 7वा याचं हे एक थडगा आहे. याच्या पूर्ण परिवाराची कबर या ठिकाणी आहे. परंतु ठिकाण मात्र खूप रमणीय असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी देशातलेच नव्हे तर परदेशातले सुद्धा पर्यटक इथं भेटी देत असतात. इथं मोर आणि लांडोरांचा मुक्त वावर आपल्याला पाहायला मिळतो. या हिरवळीचा ते मोर आणि लांडोरं आस्वाद घेत असतात. तर समोरच्या वस्तुसंग्रहालयाच्या उजव्या बाजूनी जर आपण आणखी आत गेलो तर आपल्याला गोल घुमट पाहायला मिळतो. गोल घुमटचा जो आपण फोटो बघतो तो फोटो म्हणजे समोरचं वस्तुसंग्रहालय खाली बेसला दिसतं आणि त्याच्यावर घुमट दिसतो. वास्तविक गोल घुमटची जी मूळ वास्तू आहे ती याच्या पाठीमागं आहे. हा जो दिसतोय आपल्याला या बाजूला ही एक पहिल्या आदिलशहाची कबर या ठिकाणी आहे. हा आहे विजापूरच्या गोल घुमटची माहिती सांगणारा बोर्ड. अदली आदिलशाह 7वा यांनी हा गोल घुमट बांधला होता. इसवी सन 1659 पर्यंत याचं बांधकाम पूर्ण झालं. बांधकामाला तब्बल 30 वर्ष या घुमटासाठी लागली होती. जगामध्ये असे 2च घुमट प्रसिद्ध आहे. एक आहे फ्रान्समध्ये आणि दुसरा आहे आपल्या भारतामध्ये विजापूर इथं. या गोल घुमटचं वैशिष्ट्य असं की हा पूर्ण घुमट त्याला मध्यभागी कुठलाही आधार नाही आहे. पूर्ण वर्तुळाकार बांधकाम आहे आणि एवढ्या प्रचंड घुमटाला मध्ये कुठलाही सपोर्ट न देता वास्तुस्थापत्यकलेचा हा अद्वितीय नमुना, मुस्लिम वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून विजापूरच्या गोल घुमटकडं पाहिलं जातं. तर आपण बघू शकता अत्यंत देखणं आणि नयनरम्य असं हे बांधकाम आहे. ही आहेत अली आदिलशाहची कबर. एकूण 5 थडगी या ठिकाणी आहे. हे जे आहे हे आहे भुयारात याच्या खाली भुयार आहे, तळघर आहे. या तळघरामध्ये काय आहे याची अजून आपल्याला माहिती नाही आहे. तळघर बघायला परवानगीसुद्धा नाही आहे. तळघर आत एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला वर जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याने आपण घुमटाच्या वर चढू शकतो. हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. आतमध्ये अंधारसुद्धा असतो, परंतु यामध्ये चढताना खूप मजा येतो. पायऱ्या अंतरावर आहेत. असे एकूण 7 मजले, एकूण टोटल गोल घुमटला 7 मजले आहेत. 7 मजले, प्रत्येक मजल्यावर बसायला छानशी गॅलरी आहे. त्या गॅलरीमध्ये बाहेरची खूपच छान अशी थंड हवा लागते. यातून जोराची हवा वाहत असते. हे आपण बघू शकता. इथून आपल्याला दुसऱ्या मिनारचा जो आहे पोल त्याचे 7 मजले दिसू शकतात. चारही बाजूला गोल घुमटच्या चारही बाजूला 4 ठिकाणी असे छोटे छोटे मिनार बांधलेले आहेत आणि प्रत्येक मिनारला हा जो मूळ घुमट आहे त्या मूळ घुमटासारखाच आकार या ठिकाणी दिला आहे. ही जी शूटिंग आहे आपण बघताय ही आहे सर्वात वरच्या 7व्या मजल्यावरची. 7व्या मजल्यावर गेल्यानंतर संपूर्ण विजापूर शहराचं दृश्य या ठिकाणी बघायला मिळतं. मूळ जो मोठा घुमट आहे त्याची प्रतिकृती प्रत्येक 4ही कोपऱ्यावरच्या 4 मिनारांवर बांधलेली आहे. 7व्या मजल्यावरून आपण विजापूर शहराचं नयनरम्य आणि सुंदर दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो. विजापूर हे राजधानीचं शहर आहे. आधी बहामनी साम्राज्याची राजधानी, त्याच्या आधी विजयनगर साम्राज्याचा हा भाग होता. त्यानंतर बहामनी राजवटीने इथे राज्य केलं आणि बहामनी राजवटीच्या पतनानंतर अली आदिलशहाने या आदिलशाहीची स्थापना केली.
या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बघू शकता की खूप सारी झाडं या ठिकाणी दिसतात. अत्यंत हिरवळीने नटलेला हा विजापूरचा शहराचा परिसर आहे. तर विजापूर शहराचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे की 5 नद्यांच्या दुआबात म्हणजे 5 नद्यांच्या खोऱ्यामध्ये विजापूर हे पूर्ण जिल्हा बसलेला आहे. या विजापूर शहराला, विजापूर जिल्ह्याला मिनी पंजाबसुद्धा म्हटलं जातं. घटप्रभा, मलप्रभा, डोनी, भीमा आणि कृष्णा अशा 5 नद्या या जिल्ह्यामधून वाहतात आणि अत्यंत सुपीक असा हा जिल्हा आहे. नैसर्गिक साधन संपत्तीने तर समृद्ध आहेच, त्याशिवाय उद्योग, कला, साहित्य, संस्कृती आणि हा ऐतिहासिक वारसा असं बरंच काही विजापूरला मिळालेलं आहे. विजापूरच्या गोल घुमटाच्या 7व्या मजल्यावरून आपण हे विजापूर शहराचं नयनरम्य दृश्य या ठिकाणी पाहू शकतो. इथली जी कलाकुसर आहे ती अप्रतिम आहे. त्याचाही आपण इथं आल्यानंतर आस्वाद घेऊ शकतो. 7व्या मजल्यावरची ही गॅलरी आहे. या गॅलरीतून येणारी हवा अत्यंत थंड आणि आरोग्यदायक असते. इथं आल्यानंतर 7 मजले चढल्याचा सगळा थकवा या ठिकाणी निघून जातो. असं सांगतात की या तळघरामध्येच आदिलशाह सातवाईची मूळ कबर आहे आणि वर जे दाखवलं आहे ते फक्त प्रेक्षणासाठी प्रदर्शनासाठी ठेवलेली कबर आहे. ह्या आहेत तोफा. खूप प्रसिद्ध अशा मोठमोठ्या तोफा या ठिकाणी आहेत आणि त्यांची तोंडं जी आहेत ती काचाने झाकलेली आहेत, प्लॅस्टिक काचेने ते झाकलेली आहेत. ह्या भव्य तोफा कायम मराठा साम्राज्यावर, आपल्या मराठी मुलकावर, महाराष्ट्रावर रोखलेल्या असायच्या. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळी आदिलशाहीचा बराचसा भाग जिंकून घेतला होता आणि आपल्या विजयाची पताका या ठिकाणी फडकवली होती. वस्तुसंग्रहामध्ये बऱ्याचशा वस्तू. तर मित्रांनो, ही होती आपली आजची सायकल राईडमध्ये विजापूरची राईड. विजापूरचं थोडं पर्यटनसुद्धा आपण करून घेतलं. हे आहेत काही क्षणचित्र गोलघुमटामधली. व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यामुळं आम्हाला आणखी नवीन गावं बघण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.